विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नंबर 18 पाहणार आहोत। पंक्च्युएशन हा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये इंग्लिश पेपरमध्ये प्रश्न येतो। पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न येतो। तर पंक्च्युएशनचे कुठले कुठले सिम्बॉल्स आहेत ते आता आपण बघूया आणि त्याचा कसा वापर करायचा तेही बघूया। इंग्लिश पंक्च्युएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे की फर्स्ट लेटर कॅपिटल लागतं, म्हणून आपण कॅपिटल लेटर हे पहिलं घेतलं आहे। कॅपिटल लेटर हे कुठल्याही सेंटेन्समध्ये जेव्हा तुम्ही सेंटेन्सची सुरुवात करता त्यावेळी फर्स्ट लेटर हे नेहमी तुम्हाला कॅपिटलच लिहावं लागतं आणि त्यानंतर कॅपिटल लेटर्स अजून कुठे कुठे आपण वापरतो ह्याचे रूल्सही आपण पुढे बघणार आहोत। पहिला काय बघितलं आहे बघा, वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनेच करावी। एक्झाम्पल, शी सॉ अ टायगर, इथे एस हा नेहमी कॅपिटलच लिहायचा। जेव्हा फर्स्ट लेटर हे सेंटेन्सचं नेहमी कॅपिटल असावं लागतं। त्यानंतर कॅपिटल लेटर कधी वापरायचं तर प्रॉपर नाऊन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द कॅपिटल लेटर। कुठलंही प्रॉपर नाऊन असू दे ते नेहमी कॅपिटल लेटरने सुरुवात होते। जसं की कोणाचंही नाव असू दे, शहराचं नाव असू दे, शाळेचं नाव असू दे, अशा प्रकारे जे प्रॉपर नाउन्स आहेत त्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनेच होते। एक्झाम्पलसाठी राम, मुंबई, नीता अशी एक्झाम्पल्स आपण इथे घेतली आहेत। पुढे बघा, प्रोनाऊनमध्ये आय हे असं प्रोनाऊन आहे जे कधीच स्मॉल लेटरमध्ये येत नाही। आय हा नेहमी कुठेही जरी सेंटेन्सच्या मध्ये आला तरी आपण तो कॅपिटल लेटरमध्येच लिहितो। पुढे एखादं पदनाम, हुद्दा एखाद्याचा जर एखाद्या सेंटेन्समध्ये कुठेही आलं असेल तर त्याची सुरुवात कॅपिटल लेटरनेच करायचं। जसं की कलेक्टर, तहसीलदार, मग कुठल्याही देवांची नावं असू दे जसं की लॉर्ड गणेश, ख्रिस्ट, अल्लाह, गॉड, कुठल्याही देवाचं नाव असू दे त्याची जी सुरुवात आहे ती नेहमी कॅपिटल लेटरनेच होते। कुठल्याही बुकचं नाव असू देत त्या बुकच्या नावाची सुरुवात सेंटेन्सच्या मध्ये जरी ते बुक आलं तरी कॅपिटल लेटरनेच सुरुवात करायची। त्याऐवजी डे, मंथ, इयर हे सगळे कॅपिटल लेटरमध्येच लिहायचे, म्हणजे त्याची सुरुवात जी आहे ती कॅपिटल लेटरने लिहायची। आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन एखाद्याचं बी एड असू दे, MA असू दे किंवा कुठलीही डिग्री असू दे त्याचं जे पहिलं लेटर असतं ते नेहमी कॅपिटल अल्फाबेटच वापरायचं आहे। त्यानंतर काही आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो जसं की मिस्टर, मिसेस, मग मिस्टरचा MR हा शॉर्ट फॉर्म झाला, मग MRच्या पुढे तुम्हाला फुलस्टॉप एम कॅपिटल आणि पुढे फुलस्टॉप देणं गरजेचं आहे। तसंच नेम्स ऑफ बँक, ट्रस्ट, रोड, कुठल्याही बँकचं नाव असू दे, रोडला दिलेलं एखादं नाव, ट्रस्टला दिलेलं नाव, ह्या सर्वांची सुरुवात जे पहिलं अल्फाबेट आहे ते नेहमी आपल्याला कॅपिटल लेटरच लागतं। आता कॅपिटल लेटरचे वेगवेगळे रूल आता आपण बघितले। आता नंतर फुलस्टॉप कधी वापरायचा ते बघूया। आपण टाइप्स ऑफ सेंटेन्समध्ये बघितलेत की टाइप्स ऑफ सेंटेन्स असरेटिव्ह, इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि एक्सक्लेमेशन। त्यामध्ये कुठे कुठे फुलस्टॉप होता वाक्याच्या शेवटी जर सेंटेन्स असरेटिव्ह असेल आणि जर सेंटेन्स इम्परेटिव्ह असेल तर, म्हणजे असरेटिव्ह आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी नेहमी फुलस्टॉपच येतो। शी टेक्स 2 रोज जसे एक असरेटिव्ह सेंटेन्स झालं म्हणजे शेवटी फुलस्टॉप येणार। आणि फुलस्टॉप कुठे येतो तर एखादं शॉर्ट फॉर्म करताना, जसंच की आपण इनिशियल लिहितो P.T. उषा, PT उषा, म्हणजे आपल्या नावाचं जसं जेव्हा इनिशियल वगैरे लिहितो त्यावेळी आपल्याला तिथे फुलस्टॉपचं चिन्ह वापरावं लागतो। किंवा डॉक्टरच्या ऐवजी DR मग फुलस्टॉप, मिस्टरच्या ऐवजी MR मग तिथे फुलस्टॉप द्यावा लागतो। हे झाले फुलस्टॉपचे रूल। नंतर सेमिकोलन, एखाद्या वाक्यानंतर लगेचच दुसरे संबंधित वाक्य असेल तर आपण सेमिकोलन हे चिन्ह वापरतो। एक्झाम्पल पाहूया आपण। इथे एक सेमिकोलनचं एक्झाम्पल दिले बघा। सेमिकोलन कसा काढतात इथे तुम्हाला दिसेल, हे जे चिन्ह आहे ते सेमिकोलनचं चिन्ह आहे, फुलस्टॉप आणि खाली अशा प्रकारे जेव्हा आपण काढतो त्यावेळी त्याला सेमिकोलन म्हणजेच अर्धविराम असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो। एक्झाम्पल बघा, बट अब्दुल हमीद वॉज नायदर नॉर डिटेक्टर, सेमिकोलन काढलं इथे। ही फेस द पाकिस्तानी आर्मर विथ ओनली 1 गन ऑन अ जीप। हां, इथे तुम्हाला 2 डिफरंट सेंटेन्स आहेत, ती कुठल्या चिन्हाने जोडली आहेत ते सेमिकोलन ह्या चिन्हाने आपल्याला जोडलेली दिसतात। पुढचा प्रकार बघा, कोलन हे जे चिन्ह आहे ते ह्या चिन्हाने 2 डॉट म्हणजे कोलन, हे लक्षात ठेवा। कोलन कधी कधी वापरतो आपण ज्यावेळी एखादं संभाषण आपल्याला दाखवायचं असेल, कोण बोलतं इथे
किंवा एखादी नोट वगैरे आपल्याला दाखवायची असते त्यावेळी आपण कोलन हे चिन्ह त्याच्या आधी काढतो आणि मग पुढचा सेंटेन्स लिहितो. पुढचा क्वेश्चन मार्क तर आपल्याला माहितीच आहे. एखादा प्रश्नार्थक वाक्य दाखवण्यासाठी आपण क्वेश्चन मार्क वापरतो. तसंच एक्सप्लेनेशन मार्क पण आपण टाईप ऑफ सेंटेन्समध्ये ऑलरेडी बघितलं आहे. उद्गार चिन्ह दाखवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. नंतर कॉमा कशासाठी वापरतात ते आता आपण बघूया. एखादा संयुक्त वाक्यांश वेगळे दिसण्यासाठी आपण कॉमा वापरतो. उदाहरणार्थ आय टोल्ड हर टू कम, म्हणजे जरा इथे आपण जिथे थांबतो थोडासा पॉज घेतो तिथे आपण कॉमा वापरतो. आय टोल्ड हर टू कम ब्रिंग हर चिल्ड्रन अँड हर रिलेटिव्स. सेकंड उदाहरण बघूया. अ फ्यू डेज आफ्टर आय हॅड बीन देअर, इथे जरा आपण पॉज घेतो तिथे कॉमा येणार. द पोलीस इन्स्पेक्टर व्हिजिटेड माय अंकल. अशा प्रकारे कॉमाचा आपण उपयोग करतो. किंवा आणि कॉमा कशासाठी वापरतात ते बघूया. शब्दसमूहामध्ये प्रत्येक शब्द वेगळा दर्शवण्यासाठी कॉमा याचा उपयोग केला जातो. म्हणजे एखादी फ्रूट्सची नावं आहेत एकत्र तर, किंवा फ्लावर्सची नावं आहेत, एखाद्या फूडची नावं असतील एकत्र तर ते कॉमा दाखवून सेपरेट केले जातात. जसं की इथे उदाहरण दिलं आहे बघा. शी गेव मी द पोटॅटोज कॉमा ओनियन कॉमा ब्रिंजल्स कॉमा अँड कॉलीफ्लावर. जेव्हा शेवटची जोडी असते तेव्हा ॲडने जोडली जाते ती. आणि एक उदाहरण आहे. आय हॅव 7 ग्रीन पेडल्स 4 येलो पेडल्स अँड 3 रेड पेडल्स. पेबल्स अशा प्रकारे कॉमा देऊन हे जे पेबल्स आहेत ते सेपरेट दाखवलेले आहेत. कॉमाचा तिसरा रूल आहे स्वल्पविराम म्हणजेच कॉमा. त्याचा तिसरा रूल आहे जेव्हा आपण एखादं बोललेलं वाक्य दाखवतो ते डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी आपण कॉमा वापरतो आणि नंतर जे कोणते वाक्य बोललं आहे ते लिहितो आणि मग शेवटी फुल स्टॉप देतो. आय एम सॉरी मम्मा, इथे हे झालं आधी उद्गारवाचक वाक्य आणि त्याचे इन्व्हर्टेड कॉमा देऊन हे कंप्लीट, डबल इन्व्हर्टेड कॉमा देऊन बोललेलं वाक्य कंप्लीट केल्यावर तिथे कॉमा देणं गरजेचं असतं. म्हणजे इथे एक कॉमा येतो. पुढे बघा. आणि कॉमा कुठे वापरतात ते प्रत्यक्ष कथनातील वाक्यात काही भाग अवतरण चिन्हामध्ये 2 ठिकाणी विभागला असेल तर कॉमा वापरतात. आता वेल आणि पेनलाईन. वेल आणि पेनलाईन इथे मध्ये कॉमा दिलेले आहेत दोन्ही ठिकाणी आणि नंतर कोण बोललं आहे ते पण लिहिलेलं आहे. 5वा नियम. नावासाठी वापरले जाणारे नामदर्शक उपवाक्य दर्शवण्यासाठी कॉमा वापरतात. द कॅप्टन, अ यंग मॅन. आता यंग मॅन कोण आहे तर कॅप्टन. मग कॅप्टन हे त्याची पदवी झाली ना, मग त्याच्या पुढे कॉमा द्यायचा आणि मग यंग मॅन असं लिहायचं. आणि शेवटचा रूल आहे कॉमाचा. वाक्याची सुरुवात दर्शवणाऱ्या शब्दानंतर कॉमा वापरतात. नो यू कॅनॉट टेक द पेन. येस वी विल पे फॉर इट. ऑफकोर्स इट इज युअर्स. अशा प्रकारे नो, यस आणि ऑफकोर्सच्या पुढे कॉमा वापरलेला आहे. हे बघा ॲपॉस्ट्रॉफ हे कुठे कुठे वापरलं जातं ते आता बघूया आपण. हे बघा. जेव्हा डू आणि नॉट हे 2 शब्द इथे एकत्र केलेत तर डू नॉट संक्षेप करण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफचा वापर केला आहे. डोंट गो, यू आरंट, आर नॉटचं आरंट झालं आहे. वोंट, वी विल नॉटचं वोंट झालं आहे. इथे सगळीकडे ॲपॉस्ट्रॉफ वापरलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा रूल काय आहे. एस लावायचं असेल तर जसं की राम्स बॅग. कोणाची बॅग तर रामची बॅग. राम्स बॅग, सिस्टर्स गार्डन. अशा प्रकारे ॲपॉस्ट्रॉफीने दाखवला जातो तो एस. म्हणजे एक तर संक्षिप्त रूप करण्यासाठी किंवा एखाद्याचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस वापरला जातो. आणि अनेक वचनाच्या नामामध्ये जेव्हा शेवटी एसने होत असेल तर ॲपॉस्ट्रॉफीचा पुढे एस लावत नाहीत. आता इथे बघा. बॉईज आधी लावला आहे एस. त्याच्यानंतर गर्ल्स ॲपॉस्ट्रॉफीच्या आधी एस लावला आहे. वुमन्स ॲपॉस्ट्रॉफीच्या नंतर आला आहे. चिल्ड्रन्स नंतर आला आहे. अशा प्रकारे कधी आधी येतो आणि कधी नंतर येतो हेही रूल आता आपण बघितले. पुढचा बघूया. पंक्च्युएशन मार्क आहे. इन्व्हर्टेड कॉमास. त्याचे 2 प्रकार असतात. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमा कधी वापरतो जेव्हा आपल्याला एखाद्याने बोललेलं वाक्य सांगायचं असेल तेव्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा. आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा एखादं विशेष नाव किंवा काहीतरी तुम्हाला वाक्यात असेल तर ते आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो. अशा प्रकारे इन्व्हर्टेड कॉमाचे रूल झाले. डॅश आपल्या विचारातील अचानक आलेला अडथळा बदल दर्शवतात. शी इज व्हेरी कोऑपरेटिव्ह अनलेस एनीबडी टॉक्स अबाउट हर. इथे कोऑपरेटिव्ह आणि अनलेस इथे डॅश वापरलेला आहे.
पुढे शेवटचं पंक्च्युएशन मार्क आहे हायपन. हे हायपन जे आहे ते डॅशपेक्षा जराशी छोटी डॅश असते, त्याला आपण हायपन म्हणतो. मग हायपन कुठे कुठे वापरलं जातं? 2 शब्दांच्या 2 अंकी संख्या दर्शवण्यासाठी, जसं की 31, 32 याच्यामध्ये आपण हायपन वापरतो. त्यानंतर शॉपकीपर, ग्रीन ग्रॉसर, ऑल इंडियन, सेल्फ अपोनेंट अशा प्रकारे विशेषणांना जे जोडणारे शब्द असतात ते दाखवण्यासाठी पण आपण हायपन वापरतो. आणि काही संयुक्त नामांमध्ये संयुक्त चिन्हाचा वापर केला जातो, जसं की मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. त्याच्यानंतर काही जे आपण पार्ट दाखवतो एखाद्या क्वांटिटीचे त्याच्यासाठी पण हायपन वापरला जातो. 3/4 ऑफ द टोटल लँड, 1/20 अशा प्रकारे आपण पंक्च्युएशन मार्क्सचा इंग्लिशमध्ये वापर करू शकतो. टोटल आपण 11 पंक्च्युएशन मार्क्स इथे बघितले, कॅपिटल लेटर्स धरून सर्व. आता थोडी एक्झाम्पल्स बघूया. Punctuate the following sentence. I am sorry, Mama. I apologize. I did not mean to make you cry. I just want you to have a happy birthday. आता आय आपण बघितला रूल की प्रोनाऊन नेहमी फर्स्ट लेटर कॅपिटल असतं, शिवाय आय कुठेही आला तरी तो कॅपिटलच असतो. आणि हे कोणीतरी बोललेलं वाक्य आहे, त्यामुळे ते आधी पूर्ण वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार आणि शेवटी फुल स्टॉप येणार. पहिला रूल झाला आय ॲम आहे तसं लिहिलं तरी चालेल, किंवा ॲम असं त्यांनी ॲपोस्ट्रॉफी देऊन काढलं आहे. त्याच्यानंतर आय अपोलाइज हे पूर्ण एक वाक्य इथे संपतं आहे, त्यामुळे डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा काढून मग तुम्ही परत वाक्य तिथे कंटिन्यू होतं आहे, म्हणून परत कॉमा काढून दुसरं वाक्य परत इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे आणि मग शेवटी फुल स्टॉप द्यायचं आहे. दुसरं एक वाक्य बघूया. ओ हनी, आय एम हॅप्पी, शी टोल्ड मी. ओ हनी हे उद्गार आहेत कोणाचे तरी, म्हणून ओ हनी नंतर कॉमा देऊन शेवटी तुमचं एक्सक्लेमेटरी सिम्बॉल येणार आणि बोललेलं वाक्य आहे म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार आणि शेवटी इथे फुल स्टॉप येणार. अशा प्रकारे आपण पंक्च्युएशनच्या चिन्हांचा व्यवस्थित अभ्यास केलात तर कुठलं पंक्च्युएशन मार्क्स कुठे वापरायचं हे तुम्हाला नीट कळू शकतो. अशा प्रकारे आपण पंक्च्युएशन मार्क्स पण व्यवस्थित समजून घेतली आहेत. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ, तो लाईक पण करा आणि सबस्क्राईब मात्र